एकाच कंपनीचे चिप्सचे पाकिट, परंतु याच्यात आहे राईस ब्रॅन ऑइल आणि याच्यात आहे पाम ऑइल. कसं ओळखायचं? हे चिप्सचे पाकिट घेताना मनामध्ये नेहमी एक शंका असते की यामध्ये तर पाम ऑइल वापरण्यात येतं. पण तुम्हाला माहिती आहे का, बरेच कंपनी आता पाम ऑइल नाही तर इतरही तेल हे बनवण्यासाठी वापरतात आणि हे सगळं काही त्या पॅकेटच्या मागेच लिहिलेलं असतं. परंतु ते ओळखायचं कसं, हे आजच्या व्हिडिओमध्ये माहिती करून घेऊया. प्रत्येक चिप्स किंवा स्नॅकच्या पाकिटावर त्याच्या मागे त्याचे इन्ग्रेडियंट्स लिहिलेले असतात आणि त्याच्यामध्ये ते कोणतं तेल वापरण्यात आलेलं आहे हे सुद्धा मेन्शन केलेलं असतं. आता उदाहरण म्हणून आपण या पॅकेटवर बघू शकतो, याच्यामध्ये इन्ग्रेडियंट मध्ये लिहिलेलं आहे रिफाइंड पामोलिन ऑइल, म्हणजे पाम ऑइल हे वापरलेलं आहे. म्हणजे आता याच्यामध्ये दुसरं कोणतं तेल आहे का? कारण यांनी ते इन्ग्रेडियंट मध्ये फक्त पाम ऑइल लिहिलेलं आहे, म्हणजे या पॅकेटमध्ये पाम ऑइलचा वापर करण्यात आलेला आहे. आता या पाकिटमध्ये काय वापरलेलं आहे हे याच्या मागे आपण चेक करूया. याचे इन्ग्रेडियंट्स जर आपण मागे चेक केले तर यांनी मेन्शन केलेलं राहतं. इथे मित्रांनो लिहिलेलं आहे एडिबल व्हेजिटेबल ऑइल आणि या ऑइल नंतर एक अशी सिम्बॉल दिलेला आहे. आता या सिम्बॉलचा अर्थ काय होतो, तर हा इथे यांनी मेन्शन केलेला आहे. टू नो द स्पेसिफिक टाइप ऑफ ऑइल युज्ड and its saturated fat value match the symbol diamond or hash with the last character of batch number, where diamond denotes palmolive and hash denotes rice bran oil. याचा अर्थ बॅच नंबर मध्ये मेन्शन केलेलं राहणार आहे की याच्यामध्ये राईस ब्रॅन ऑइल आहे की पाम ऑइल आहे. मग याचा बॅच नंबर आपण चेक करूया. इथे खाली बॅच नंबर दिलेला असतो मित्रांनो, आणि बघा या बॅच नंबरचे इथे एक हॅशचं सिम्बॉल दिलेला आहे आणि यांनी इथे मेन्शन केलेले आहे की हॅश याचा अर्थ राईस ब्रॅन ऑइल, म्हणजे या पॅकेटमध्ये राईस ब्रॅन ऑइल वापरलेला आहे. आता हे बघा, हे सारखेच पॅकेट आहे. हे 10 रुपयावाला आहे, हे 35 रुपयावाला आहे, परंतु फ्लेवर याचा सेमच आहे. आता 10 रुपयाच्या मागे जर तुम्ही बघितला याचा बॅच नंबर, तर याच्या बॅच नंबर जवळ आहे हॅश लिहिलेलं. आता हे 35 रुपयावाला, याच्या बॅच नंबर मध्ये काय काढलेलं आहे? याच्या बॅच नंबर मध्ये इथे आहे डायमंड, म्हणजे याच्यामध्ये आहे पाम ऑइल आणि याच्यामध्ये आहे राईस ब्रॅन ऑइल. तसेच आणखी काही पॅकेट चेक करू. याच्या बॅच नंबरवर काय लिहिलेलं आहे बघा, इथे डायमंड काढलेला आहे. याच्यावर इथे सुद्धा डायमंड काढलेला आहे आणि यांनी याच्यावर लिहिलेलं आहे की डायमंड म्हणजे पाम ऑइल, म्हणजे याच्यात त्यांनी पाम ऑइल वापरलेलं आहे. आता प्रत्येक कंपनीतच डायमंड आणि हॅश हे असे सिम्बॉल नसतात. प्रत्येक कंपनी त्यांचे वेगवेगळे सिम्बॉल्स याच्यामध्ये मेन्शन करतात. जसं आता हे मॅड अँगलचं आहे, तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर यांनी यांच्या इन्ग्रेडियंट मध्ये जे अर्ध त्रिकोण असतं वर्ण, तसे दोन सिम्बॉल दिलेले आहे. बघा इथे सिंगल आहे आणि हे डबल आहे, आणि मग त्यांनी मेन्शन केलेलं आहे की सिंगल म्हणजे काय होतं आणि डबल म्हणजे काय होतं. आणि मग त्यांच्या बॅच नंबर मध्ये इथे त्यांनी इथे बघा हे दोन अर्धे ट्रायंगल असे काढलेले आहे. हा सिम्बॉल डबल आहे तर राईस ब्रॅन ऑइल आहे, परंतु सिम्बॉल्स वेगवेगळे आहे. म्हणून तुम्ही कोणतं पॅकेट घेता तर त्याच्यामध्ये तुम्ही हे चेक करा. फक्त डोक्यामध्ये हे नका ठेवू की मला डायमंड बघायचा आहे की हॅश बघायचा आहे की त्रिकोण बघायचा आहे. प्रत्येक कंपनीचे आपापले वेगळे सिम्बॉल्स राहू शकतात. तर पुढील वेळी चिप्स किंवा स्नॅक्सचे पॅकेट विकत घेताना हे नक्की चेक करा की तुमच्या त्या पॅकेटमध्ये कोणत्या प्रकारचं तेल वापरण्यात आलेलं आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा.